नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी किंवा त्याला पर्यायी असणारी सी-टी-ई-टी शिक्षकांसाठी अनिवार्य केली गेली. जेवढ्या काही शासकीय ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, जिल्हा परिषद असू द्यात, महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये जे सेवेत असणाऱ्या किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य केली गेली टी-ई-टी. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक याच्यातून बाब समोर येते. जेवढ्या काही खाजगी शाळा आहेत त्यामध्ये शिकवणारे शिक्षक जे आहेत त्यांचं अजूनपर्यंत कुठलाही शासनाकडे असा डाटा उपलब्ध नाही की तिथं शिकवणारे शिक्षक हे खरंच टी-ई-टी पात्र आहेत किंवा नाही. म्हणून तर यावरती एक भाष्य करणारी नुकतीच एक बातमी आलेली आहे आणि त्याच्या पुढचे संकेत देखील दिले गेलेले शिक्षण विभागाने की या शिक्षकांना देखील आता टी-ई-टी पात्रता आहेत की नाही यांची ही पडताळणी केली जाणार आहे या शिक्षण विभागाकडून. का तर त्याची असणारी गुणवत्ता तपासण्यासाठी आणि इतर ह्याच्यासाठी. आणि यावरती आपण चर्चा करूयात. या बातमीचा पूर्ण सोक्षमोक्ष घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा प्रत्येक शिक्षक भरतीशी रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि माहिती जर कुठं आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि कमेंट करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, विषय टी-ई-टीचा आहे की ज्या टी-ई-टीला आपण 21 जूनला सामोरं जातोय. अनेक शिक्षक मित्र, विद्यार्थी मित्र या परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार बॅच महागुरु 1.0 बॅच. आणि आपल्याला माहिती आहे रुजू असणारे, सेवेत असणारे शिक्षक त्यांच्यासाठी खास त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि प्रमोशनसाठी अनिवार्य केले टी-ई-टी. खास त्यांच्यासाठी गुरुवारी 1.0 बॅचचं आयोजन केलंय. ज्या बॅच मध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी, अगदी आउट ऑफ हमखास मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सगळी वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत, डिटेलमध्ये दिलेली आहेत. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली, द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. बघूयात आलेल्या महत्वपूर्ण अपडेट या टी-ई-टी वरच आधारित आहेत. जसं की आम्ही याच्या अगोदर सांगितलं की टी-ई-टी अनिवार्य केली सगळ्यांसाठी आणि एक त्यांचं निरीक्षण त्यांनी इथं नोंदवलंय की खाजगी शाळात जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या पात्रतेवरती सुद्धा आता तिथून पुढे पडताळणी होणारे. कोणत्या पात्रतेची, तर टी-ई-टी पात्रतेची. शिक्षण विभागाकडून संकेत, शिक्षण हक्क कायद्याद्वारे टी-ई-टी पात्रता बंधनकारक आहे. म्हणजे आता या कचाट्यातून कोणी सुटणार नाही. जे जे शिक्षक म्हणून काम करतायत, ते सरकारी शाळेत असू द्यात किंवा खाजगी शाळेत असू द्यात, त्यांना आता टी-ई-टी वरती अनिवार्यता येणार याच्यावरून लक्षात येते. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने प्रत्येक शिक्षकास शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. ही बाब सरकारी शाळांमध्ये काटेकोरपणे पाळली जाते. ते तर आहेच आहे, कारण जे सेवेत आहेत त्यांनाही माहिती आहे की टी-ई-टी आता अनिवार्य केलेली आहे. ही या बाबी तर आपल्याला स्पष्ट आहेत, बरोबर. पण अशा काही खाजगी, अशा म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच या खाजगी शाळातील शिक्षकांच्या गुणवत्तेचं काय, त्यांचं शिक्षण किती झाले याबाबत पालकांनाही माहित नाही आणि शिक्षण विभागाकडेही याच्याविषयी माहिती नाही. विभागालाही काहीच माहिती नसते. याची दखल घेत यापुढे खाजगी शाळातील शिक्षकांच्या टी-ई-टी पात्रतेची पडताळणी केली जाणार. म्हणजे ते शिक्षक शिकवतायत ते टी-ई-टी पात्र आहेत का हे सुद्धा पडताळलं जाणार आहे. याची दखल घेत यापुढे खाजगी शाळेतील शिक्षकांच्या टी-ई-टी पात्रतेची पडताळणी केली जाईल असे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे खाजगी शाळेतील किती शिक्षक टी-ई-टी पात्रता धारक आहेत हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बघा, खूपच महत्वपूर्ण अशी बातमी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर-टी-ई गुणवत्तापूर्ण, म्हणजे जो आपला आर-टी-ई आहे, बरोबर, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना टी-ई-टी पात्र असणे अनिवार्य केले आहे. याप्रमाणे इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी पर्यंत शिकवणाऱ्या, त्या शाळेवरती शिकवणाऱ्या, त्या वर्गावरती शिकवणाऱ्या प्रत्येकाला टी-ई-टी अनिवार्य आहे. शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. या निर्णयानंतर शासकीय शाळातील शिक्षकांच्या टी-ई-टी पात्रतेची चर्चा झाली, बरोबर. आता साहजिकच आहे,
सरकारी शाळांवरती तर संपूर्ण शिक्षक आता टीईटी वाले, परंतु आता चर्चा तिथून पुढे सुरू झाली, पालक वर्गातनं असू द्यात किंवा इतर ज्या शिक्षक जाणकार आहेत त्यांचं मत आहे की खाजगी शाळेवरती शिकवणाऱ्या शिक्षकांचं काय, तिथूनच या गोष्टीला सुरुवात झाली. पण खाजगी शाळांचं काय असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान देशातील 1ली ते 8वी सर्व शिक्षक टीईटी पात्र असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यावरती आपण खूप व्हिडिओ बनवले आहेत, त्याच्यावरती न भाष्य केलेलं, पण भाष्य म्हणजे आता ते सगळ्यांना माहित झाले. यानंतर राज्य परीक्षा परिषदेने बघा, यानंतर राज्य परिषदेने नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत जवळजवळ ते 25 मधली आकडेवारी आपण पाहिले, 4,75,000हून अधिक उमेदवारांनी किंवा या परीक्षेला ते विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये आतापर्यंतचं रेकॉर्ड की पात्र धारण करण्याची संख्या ही प्रचंड होती, कारण यावर 2025 पासून बऱ्यापैकी जे सेवेत जाण्याची इच्छा बाळगतायत किंवा सेवेत असणारे उमेदवार बऱ्यापैकी होते. आता त्याचं प्रमाण आणखीन वाढत चालले, जवळजवळ 1.5 लाख संख्या आता या होणाऱ्या 21 जूनला टीईटीला वाढलेली आहे. अगदी तेच उच्चांकी प्रतिसाद मिळून 6 लाखापेक्षा जास्त आता संख्या झालेली आहे. म्हणूनच आता या गोष्टी आपल्याला निदर्शनात येत आहेत की आता जर ही परिस्थिती असेल तर आता टीईटी सगळ्यांसाठी अनिवार्य का नसावी. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने पडताळणी आहे गरजेचे, तेच नमूद केले. खाजगी विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळा शिकवणारे शिक्षक टीईटी पात्र आहेत की नाही याबाबत चर्चा झाल्याने दिसून येत नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने खाजगी विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची शिक्षण विभागाकडून पडताळणी केली जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे शासनाकडून खाजगी शाळांच्या शिक्षकांची पडताळणी केली जाईल. बघा, त्यावरती कारवाई होताना दिसते. बैठक त्याच्यावरती झाली आहे. बैठकीमध्ये प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांचे संकेत, म्हणजे याच्यावरती चर्चा आता शासकीय स्तरावरती दिसत आहेत. त्या आपले जे प्रधान सचिव आहेत कशाच्या या शिक्षण विभागात, त्यांच्या द्वारे एक बैठक राबवण्यात आली. रणजित सिंह देओल हे त्यांचं नाव. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचा आढावा बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी एक खाजगी विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांना टीईटी पात्रतेच्या पडताळणीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्यावरतीच उत्तर देताना ते म्हणाले, शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्यामध्ये शाळांकडून विविध प्रकारची माहिती भरून घेतली जाते. त्यात आता टीईटी बाबतच्या माहितीचाही समावेश आहे. अत्यंत गंभीर बाब आहे आणि महत्वपूर्ण अशी बाब आहे. ज्या स्वयं अर्थसहाय्यित शाळा आहेत, विना अनुदानित शाळा आहेत, त्यांची ज्यावेळेस माहिती भरली जाते त्या माहितीमध्ये आता टीईटीचा उल्लेख तिथं केला गेलेला आहे आणि ते भरणं बंधनकारक आहे असं देखील म्हटलंय. शाळांची माहिती भरल्यानंतर त्यांचे त्रयस्थ मूल्यांकन करून, त्रयस्थ म्हणजे तिसऱ्या वेगळ्या अशा एक कमिटीकडून त्यांची मूल्यांकन करून त्यातून टीईटी बाबतचा तपशील स्पष्ट होईल असं स्पष्ट संकेत शिक्षण विभागाने दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट यातून निष्पन्न होते की सर्वोच्च न्यायालय असू द्यात आणि त्यांच्या निकालाद्वारे पूर्ण प्रशासन व्यवस्था असू द्यात, या टीईटीला कुठेही साईड करताना दिसत नाहीयेत किंवा त्यातून पळवाट शोधताना दिसत नाहीयेत. तुम्ही सेवेत असलात काय, सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असू द्यात किंवा कुठल्या खाजगी शाळेवरती स्वयं अर्थसहाय्य असणाऱ्या शाळांवरती शिकवत असू द्यात, पुढे भविष्यात आता ही कुठं चुनूक दिसते आपल्याला, आता इथून पुढे अशाच गोष्टी घडताना दिसतील. तुम्ही खाजगी शाळेत जरी शिकवत असाल तर तिथं तुमची भविष्यात टीईटी परीक्षा पात्र आहात की नाही ही गोष्ट तपासली जाईल. म्हणजे आता या गोष्टीतून एक गोष्ट निष्पन्न होते की टीईटीची अनिवार्यता पूर्णतः या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळीकडे होताना दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच महत्वपूर्ण माहितीसह मी आता इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशा अनेक पुढच्या अपडेट संदर्भात. चला विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय अँड टेक केअर.